राजकारण, व्यापार, बॉलिवूड या सगळ्यांसोबतच मुंबईला संकटाची महानगरी असे म्हटले तर वावगे होणार नाही। कारण आजपर्यंत मुंबई अनेक प्राकृतिक आणि मानवनिर्मित संकटांना सामोरी गेली आहे। है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान। हिंदू मुस्लिम दंगे 1992, 1993 मध्ये झालेले 13 बॉम्बस्फोट, 7 बॉम्बस्फोट 2006 मध्ये, 2008चा आतंकवादी हल्ला तर 2011 मध्ये झालेले बॉम्बस्फोट, एकानंतर एक असे अनेक हल्ले मुंबईवर झाले। वित्तहानीच नव्हे तर अगणित मनुष्यहानी झाली। पण नेहमीप्रमाणे ही मुंबई आजही धावते, जणू काही घडलेच नाही। बॉम्बे में टेररिज्म मुंबईत आतंकवादी हल्ले भरपूर वाढले आहेत। गेल्या 20 वर्षात मोजून 7-8 वेळा टेररिस्ट अटॅक झाले आहेत। 7-8 टेररिज्म अटॅक्स हुए हैं। जीवनात सतत असुरक्षितता असली तरी मुंबई कधीही थांबलेली दिसली नाही। स्थानिक मुंबईकर सोडाच, पण इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर देखील याचा परिणाम झालेला नाही। आजही उत्साहाने पर्यटक इथे येतो आणि दिलखुलास मजा करतो। जर हाच गर्व राहिला आणि घाबरून घरात बसलो तर देश बंद पडेल आणि इकॉनॉमिक्सही शून्य होईल। जे संकट समोर येते त्याला सामोरे जाऊन केवळ चालत राहणे याशिवाय इतर कुठलाही पर्याय कदाचित मुंबईकरांपुढे शिल्लक नाही। आणि म्हणूनच जीवाची मुंबई करायला कोणीही मागे बघत नाही। युनिटीने एकत्र येऊन आजचं काही आहे ते विसरून दुसऱ्या दिवशी आपल्या नित्यनेमाने जो काही हे आहे त्या युनिटीच्या जोरावर नित्यनेमाने आपले कामाला लागतात। खरंच मानलं पाहिजे या मुंबईला। कितीही संकट समोर आली तरी धैर्याने सामोरे जाण्याची कला शिकवणाऱ्या मुंबईला माझा सलाम। कॅमेरामन स्वप्नील सोबत मी सेजल, MRSC मुंबई।